नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आजचा विषय खूप खास आहे आणि मनाला खोलवर भिडणारा आहे. तयार रहा. आज आपण मकर राशीच्या त्या आयुष्याबद्दल बोलणार आहोत, जे बाहेरून स्ट्रॉंग दिसतं, पण आतून खूप काही तुटलेलं असतं. आणि सुरुवातीलाच एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की मी एवढं करूनही मागे आहे? जर होय, तर हे पूर्ण ऐका. कारण पुढचं जे येणार आहे ते कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतं. अनेक वेळा मकर राशीचे लोक स्वतःलाच विचारतात, मी एवढं सगळं करूनही मागे का आहे आणि प्रोग्रेस स्लो का आहे. पण इथेच एक ट्विस्ट आहे जो तुम्हाला कुणी सांगितलेला नाही, आणि तो समजला तर सगळं क्लिअर होईल. मी इतकी मेहनत करतोय तरीही मला योग्य रिझल्ट का मिळत नाही, आणि प्रत्येक गोष्ट मला उशिरा का मिळते, आणि सगळ्यात मोठा प्रश्न, मीच का असा आहे जो नेहमी स्ट्रगल करतो आणि बाकी लोक पुढे जातात. दिवसात सगळं ठीक दिसतं. आपण काम करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, लोकांशी बोलतो आणि स्वतःला स्ट्रॉंग दाखवतो. पण खरी स्टोरी रात्री सुरू होते, आणि हे तुम्हीही अनुभवलेलं असेल हे मी खात्रीने सांगतो. रात्री जेव्हा शांतता असते तेव्हा मनातले सगळे विचार एकदम वर येऊ लागतात आणि मन अस्वस्थ होतं. आणि इथेच तुमचा खरा बॅटल सुरू होतो, जो बाहेर कुणालाच दिसत नाही आणि तुम्ही एकटेच लढत असता. जुने प्रसंग आठवतात, कुणीतरी बोललेलं एखादं वाक्य पुन्हा पुन्हा मनात येत राहतं आणि त्रास वाढत जातो. आणि हेच ते पॉइंट आहे जिथे बहुतेक लोक तुटतात, पण तुम्ही अजूनही टिकून आहात. आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी चुकीचा आहे का? मी जास्त विचार करतोय का, की खरंच काहीतरी चुकतंय? पण इथे एक हिडन ट्रूथ आहे जो तुम्हाला आज कळणार आहे, आणि तो ऐकणं खूप गरजेचं आहे. मकर राशीचा माणूस बाहेरून खूप कॉन्फिडंट दिसतो. तो हसतो, काम करतो आणि सगळ्यांसमोर नॉर्मल वागतो. पण आतून तो खूप काही सहन करत असतो आणि कोणालाही न दाखवता सगळं स्वतःच हँडल करत राहतो. आणि हेच त्याचं स्ट्रेंथ आहे, पण कधीकधी हेच त्याचं वीकनेस बनतं आणि तो आतून तुटतो. तो कोणालाही डिस्टर्ब करत नाही, पण स्वतः मात्र आतून डिस्टर्ब होत राहतो आणि मन शांत राहत नाही. तो कोणावर डिपेंड होत नाही, पण आतून त्याला इमोशनल सपोर्टची गरज असते आणि ती कमी पडते. आणि इथेच एक मोठी मिस्टेक होते, जी त्याला अजून एकटा बनवते आणि पेन वाढवत जाते. कधीकधी तो स्वतःलाच स्ट्रॉंग राहण्यास भाग पाडतो आणि मनातील वेदना कोणालाही सांगत नाही, कारण त्याला वाटतं कोणी समजणार नाही. पण ट्रूथ असा आहे की अनेक लोक हेच फील करत आहेत. मित्रांनो, ही फक्त एक स्टोरी नाही, ही लाखो मकर राशीच्या लोकांची रियालिटी आहे जी कोणी पाहत नाही. पण आता जो भाग येणार आहे तो सगळं क्लिअर करणार आहे की हे सगळं का होतं. हे रॅन्डम नाहीये, आणि इथेच गेम चेंज होतो जेव्हा तुम्हाला यामागचं कारण कळतं. मकर राशी ही राशीचक्रातील 10वी राशी आहे, आणि तिचं तत्व पृथ्वी असल्यामुळे हे लोक ग्राउंडेड असतात. या राशीचा स्वामी शनिदेव आहेत, आणि इथेच सगळं सिक्रेट लपलेलं आहे जे पुढे आपण समजून घेणार आहोत. तयार रहा, कारण पुढचा भाग तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून टाकणार आहे. आता जरा शांतपणे स्वतःकडे बघा, कारण पुढचं जे आहे ना, ते थेट तुमच्या मनाशी कनेक्ट होणार आहे. मकर राशीचा माणूस बाहेरून जितका शांत दिसतो, तितकाच आतून तो विचारांच्या वादळात अडकलेला असतो. तुम्ही नोटीस केलं आहे का? तुमचं मन कधीच शांत राहत नाही. एखादी छोटी गोष्ट घडली आणि तुम्ही तिच्यावर तासनतास विचार करत बसता. कोणी थोडं वेगळं बोललं आणि तुमच्या डोक्यात लगेच प्रश्न सुरू होतात. मी काही चुकीचं केलं का? तो मला असं का बोलला? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आणि इथेच तुमचा गेम स्लो होतो. कारण तुम्ही फक्त जगत नाही, तुम्ही प्रत्येक गोष्ट ॲनलाइज करता. प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक शब्द, प्रत्येक रिॲक्शन. मकर राशीचा माणूस सिंपल नाही, तो डीप आहे. पण हीच डेप्थ कधी-कधी त्याच्यासाठी प्रॉब्लेम बनते. तुम्ही पटकन अटॅच होता, मनापासून रिलेशन ठेवता. पण एक गोष्ट इथे मिस होते. तुम्ही जितकं देता, तितकं परत मिळत नाही. आणि जेव्हा तसं होतं, तुम्ही बोलत नाही, तुम्ही रिॲक्ट करत नाही, तुम्ही शांत होता. पण आतून तुम्ही खूप हर्ट होता. तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग दाखवता, पण ट्रूथ असा आहे, तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात. तुम्हाला फेक रिलेशन आवडत नाही, तुम्हाला दिखावा आवडत नाही. म्हणूनच तुम्ही क्राऊडपासून दूर राहता. लोक म्हणतात तुम्ही ॲटिट्यूड दाखवता, पण खरं काय आहे माहीत आहे? तुम्ही फक्त सिलेक्टिव्ह आहात. तुम्ही प्रत्येकाला ॲक्सेस देत नाही, आणि हीच तुमची स्ट्रेंथ आहे. पण कधीकधी हीच गोष्ट तुम्हाला एकटं करते. तुम्ही स्वतःवर खूप प्रेशर घेत असता, स्वतःलाच प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असता. तुम्ही स्वतःशीच स्पर्धा करत असता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्ही रेस्ट घेत नाही.
तुम्ही थांबत नाही, तुम्ही फक्त चालत राहता. कारण तुमच्या मनात एकच आवाज असतो, मला पुढे जायचंय. पण इथेच एक हिडन प्रॉब्लेम आहे. तुम्ही स्वतःला समजून घेत नाही. तुम्ही सगळ्यांना समजून घेता, पण स्वतःला इग्नोर करता. आणि त्यामुळे तुमचं मन थकत जातं. पण तुम्ही थांबत नाही. म्हणून लक्षात ठेवा, मकर राशीचा माणूस वीक नाही, तो खूप स्ट्रॉंग आहे. पण त्याला स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे, कारण शेवटी तो स्वतःचा सर्वात मोठा आधार आहे. आता इथपर्यंत तुम्ही जे ऐकलत त्यातून एक गोष्ट क्लिअर झाली असेल, तुमचं आयुष्य रँडम नाहीये. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. तुमचं भाग्य उशिरा का उघडतं? मकर राशीचा स्वामी आहे शनी, आणि शनी म्हणजे परीक्षा, शिस्त आणि वेळ. शनिदेव एक गोष्ट करतात, ते लगेच काही देत नाहीत, ते आधी तुम्हाला तयार करतात. आणि म्हणूनच तुमचं आयुष्य सुरुवातीला कठीण असतं. तुम्ही खूप प्रयत्न करता, पण रिझल्ट उशिरा मिळतो. तुम्ही योग्य असता, पण क्रेडिट दुसऱ्याला मिळतो. आणि इथेच तुमची खरी परीक्षा सुरू होते. तुम्ही थांबता का, की पुढे जात राहता? मकर राशीचा माणूस थांबत नाही, तो पुन्हा उभा राहतो, पुन्हा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट इथे समजून घ्या, तुमच्या दुःखाचं कारण फक्त नशीब नाहीये. काही गोष्टी तुमच्यातही आहेत, ज्या तुम्हाला मागे ठेवतात. पहिली गोष्ट, जिद्द. तुम्ही ठरवलं की मागे हटत नाही. पण कधीकधी तीच जिद्द तुम्हाला चुकीच्या दिशेला घेऊन जाते. दुसरी गोष्ट, इमोशनल रिॲक्शन. छोट्या गोष्टी मनाला लावता आणि मग ओव्हर थिंकिंग सुरू. तिसरी गोष्ट, मी एकटाच करेन. तुम्ही हेल्प घेत नाही, टीमवर्क टाळता आणि त्यामुळे ग्रोथ स्लो होते. आता एक महत्त्वाचा प्रश्न, भाग्य कधी बदलतं? साधारणपणे 30 नंतर, 32 नंतर आणि 40च्या आधी. इथे लाईफ बदलायला सुरुवात होते. कारण शनिदेव तेव्हा म्हणतात, आता तू तयार आहेस. आणि मग तुम्हाला स्टेबिलिटी मिळते, करिअर सेटल होतं आणि रिस्पेक्ट मिळायला सुरुवात होते. पण त्याआधी तुम्हाला घडवलं जातं, तुम्हाला मजबूत बनवलं जातं. आणि हीच खरी गेम आहे. तुम्ही हार मानली तर सगळं थांबतं, पण टिकून राहिलात तर सगळं बदलतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, हे सगळं बदलायचं कसं? कारण फक्त समस्या समजून घेऊन उपयोग नाही. बदल इथून सुरू होतो, स्वतःपासून. पहिली गोष्ट, जिद्द कंट्रोल करा. हट्ट सोडा. थोडं फ्लेक्सिबल व्हा. प्रत्येक वेळी आपणच बरोबर असतो असं नाही. दुसरी गोष्ट, इमोशन कंट्रोल करा. प्रत्येक गोष्ट मनाला लावू नका. प्रत्येक रिॲक्शन लगेच देऊ नका. थोडा वेळ घ्या, शांत रहा. तिसरी गोष्ट, स्मार्ट वर्क करा. फक्त मेहनत पुरेशी नाही. योग्य लोकांसोबत काम करा. टीमवर्क शिका. हेल्प घ्यायला शिका. चौथी गोष्ट, ट्रस्ट हळूहळू बिल्ड करा. लगेच कोणावर विश्वास ठेवू नका आणि लगेच कोणाला दूरही करू नका. बॅलन्स ठेवा. आता एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःला समजून घ्या. तुम्ही वेगळे आहात. तुम्ही स्लो आहात, पण तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुमचं आयुष्य उशिरा बदलतं, पण जेव्हा बदलतं तेव्हा पूर्ण बदलतं. मकर राशीचा माणूस शांत असतो, पण पॉवरफुल असतो. तो स्लो चालतो, पण एकदा स्पीड पकडली की अनस्टॉपेबल होतो. तुमचं दुःख तुम्हाला तोडत नाही, ते तुम्हाला घडवतं. प्रत्येक स्ट्रगल तुम्हाला पुढच्या लेव्हलसाठी तयार करतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. थांबू नका. पुढे चालत रहा, कारण तुमचा वेळ येणार आहे. आणि जेव्हा तो येईल तेव्हा सगळे बघत राहतील. आज जे तुम्हाला इग्नोर करतात, तेच उद्या तुमचं कौतुक करतील. लक्षात ठेवा, तुम्ही मागे नाही, तुम्ही तयार होत आहात. आणि ही तयारीच तुमचं फ्युचर बनवणार आहे. जर आजचं हे ऐकून तुम्हाला वाटलं की हे माझ्यासाठीच आहे, तर एक गोष्ट करा. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर, सकाळी 6 वाजता.